सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखे याला इंटरपोल मार्फत फिजी या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठं यश आलंय। हजारो पीडितांच्या न्यायाच्या लढ्यात हे आता नवं बळ मिळालंय। सिस्पे घोटाळ्यातील हजारो पीडितांना न्याय मिळावा, फरार आरोपी लवकरात लवकर अटक व्हावा, या प्रकरणाचा तपास वेगानं व्हावा यासाठी खासदार निलेश लंके हे सातत्यानं पाठपुरावा करत होते। बऱ्याचदा केंद्र आणि राज्यातील विविध तपास यंत्रणेकडे त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुराव्याला मोठं यश आलंय। सिस्पे घोटाळ्यातील फरार मुख्य आरोपींपैकी एक आणि कथाकथित मास्टर माइंड अकाउंटंट राहुल शामराव काळोखे याला आता अटक करण्यात आली आहे। त्यामुळे सिस्पे घोटाळ्यातील आणखी धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे। खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे आता या ठिकाणी पीडितांच्या अनेक आशा या पल्लवित झाल्यात, कारण या अटकेनं आपले जे पैसे आहेत ते मिळतील अशी आशा सगळ्यांनी। या घोटाळ्यातील या मास्टर माइंडच्या अटकेमुळे या ठिकाणी पीडितांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झालाय। सिस्पे घोटाळ्यातील पीडितांनी अनेकदा खासदार निलेश लंके यांची भेट घेतली होती, त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती आणि हीच मागणी खासदार निलेश लंके यांनी सत्यात उतरवली आहे। सिस्पे घोटाळ्यातील प्रत्येक पीडिताला न्याय मिळेपर्यंत आणि प्रकरणातील सर्व दोषींवरती कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे।